सय्यद बिल्डर्स आयोजित AR स्टड फार्म अश्वचाल रेवाल चाल स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद. सलग 4थ्या वर्षी आंतरराष्ट्रीय अश्वचाल रेवाल चाल स्पर्धा संपन्न. परभणी येथे सय्यद बिल्डर्स अँड डेव्हलपर्सच्या वतीने सय्यद अबुबकर भाईजान व सय्यद कादर यांच्या वतीने AR स्टड फार्म आयोजित अश्वचाल रेवाल चाल स्पर्धेमध्ये बिहारमधील श्री सय्यद फरहान अहमद यांचा एकता एक्सप्रेस नावाचा घोडा मेघुबाई सवारानं आपल्या कौशल्याने प्रथम मिळवला, तर मध्य प्रदेश येथील लोकेश पवार यांच्या उडान नावाच्या घोड्यानं उस्मान सवारानं दुसरा क्रमांक पटकावला. या स्पर्धेतील 3ऱ्या क्रमांकाचा बहुमान हरियाणा येथील बाबा राजूदास यांच्या बादल या घोड्यानं सवार मोहितसह 4था क्रमांक पटकावला. विशेष बाब म्हणजे परभणीतील कमरान खान यांच्या बाजीगर या घोड्याला सवार अदनान खान यांनी 4था क्रमांक मिळवून दिला. स्पर्धेतील 5वे बक्षीस उत्तर प्रदेशचे श्रीमान अब्दुल्ला खान यांच्या अल उफजल घोड्याच्या मदतीने सवार अजून खान 5वे बक्षीस पटकावले. परभणीच्या पाथरी रोडवरील लक्ष्मीनगरीमध्ये अतिशय तुडुंब भरलेल्या प्रेक्षकांच्या ध्वनींच्या वातावरणामध्ये परभणीची अश्वचाल रेवाल स्पर्धा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडली. परभणीकरांना या नाविन्यपूर्ण स्पर्धेचे खूप नवल वाटले. प्रेक्षकांचा प्रतिसाद अतिशय उदंड होता. या कार्यक्रमासाठी या स्पर्धेसाठी परभणीच्या पालकमंत्री आदरणीय मेघनादिदी बोर्डीकर साकोरे यांची उपस्थिती होते, तर आमदार राहुल पाटील तसेच माजी आमदार सुरेशदादा देशमुख, त्याचप्रमाणे विजयराव वरपुडकर, बाळासाहेब वरपुडकर, विवेक नावंदर, त्याचप्रमाणे त्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा घेण्याचं मानस ठरलं असे श्रीमान अबुबकर भाईजान साहेब यांच्यासह सय्यद कादर साहेब या स्पर्धेसाठी उपस्थित होते. या स्पर्धेच्या नियोजनासाठी श्री अबुबकर भाईजान यांची दोन्ही चिरंजीव अनुक्रमे शोएब भाई तथा रज्जाक भाई या दोन्ही भावंडांनी या स्पर्धेचे नियोजन अतिशय सुंदर, नीटनेटके, कशाचीही कमतरता भासणार नाही याची काळजी घेऊन अप्रतिम नियोजन केले. स्पर्धा पाहत असताना आपण कुठल्या तरी आंतरराष्ट्रीय लेव्हलची घोडसवारी स्पर्धा पाहत होतो की काय असा समज थोडा वेळासाठी होईना प्रत्येक प्रेक्षकाच्या मनात येऊ लागला. या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी म्हणजेच स्वतःचे घोडे स्वतः मालक, ज्यात उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, त्याचप्रमाणे पंजाब अनेक राज्यातील मालक, चालक अश्वासह सवार घोडे घेऊन या ठिकाणी आले होते. ही स्पर्धा खरंच अतिशय उत्तम आणि छान झाली असं याही लोकांनी या स्पर्धेचं अत्यंत कौतुक केलं. नियोजनाचं कौतुक केलं आणि प्रेक्षकांचे तुडुंब गर्दी होते. खूप छान आणि सुंदर वातावरणामध्ये या रेवाल चाल स्पर्धा पार पडली. मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेतील स्पर्धकांना बक्षीस देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. स्पर्धेतील पहिले बक्षीस होते 1,01,000 रोख आणि 500 ग्रॅम चांदीचे मेडल तथा एक ट्रॉफी, तसेच द्वितीय बक्षीस रोख 81,300 ग्रॅम चांदीचे मेडल व ट्रॉफी. या स्पर्धेतील तिसरे बक्षीस रोख 61,000 रुपये, 200 ग्रॅम चांदीचं मेडल व ट्रॉफी. चौथे बक्षीस रोख 41,000 रुपये आणि ट्रॉफी. 5वे बक्षीस रोख 21,000 व ट्रॉफी. तसेच स्पर्धेमध्ये 7 ते 8 वैयक्तिक बक्षीस देण्यात आले. या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे या स्पर्धेत 80 वर्षाच्या सवारांसह 10 ते 12 वर्षाचे सुद्धा घोडसवार पाहायला मिळाले. त्यामुळे प्रेक्षकांना खूप आनंद वाटला. स्पर्धेचे अतिशय उत्तम धावते समालोचन परभणीतीलच अश्वपरीक्षक निरीक्षक प्रकाश बारंबेड आणि वाजिद भाई यांनी केले. तर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी AR स्टड फार्मच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी गेल्या महिन्यापासून दिवस रात्र मेहनत घेऊन ते मैदान तयार केलं आणि ही स्पर्धा सुखरूप पार पडली. आपलं 4थं वर्ष आहे आणि आजच्या घोड्याच्या शर्यतीमध्ये महाराष्ट्रात नाही तर देशभरातून खूप मोठ्या प्रमाणात खूप असे मजबूत असे स्पर्धक आज आपल्या शहरामध्ये आलेले. खऱ्या अर्थानं भाईजान असतील, सय्यद कादर साहेब असतील, हे जे कुटुंब आहे हे परभणीमध्ये एकता टिकवण्यासाठी, एक शांतीचा संदेश देण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करतात. आजच्या या 4थ्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना खऱ्या अर्थाने जगामध्ये अशा प्रकारच्या स्पर्धा काही ठिकाणी घडवल्या जातात. त्याचं नाव आज परभणीमध्ये सुद्धा त्यामध्ये समाविष्ट करण्यामध्ये प्रयत्न ते झालाय. खऱ्या अर्थाने दोघांमुळे झालेला आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या स्पर्धा त्यांच्या माध्यमातून आयोजित केल्या जातील. परभणी शहर जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारे प्रसिद्ध होत आहे. इस टाइप की चैंपियनशिप अपने परभणी में हो रही है, यही हमारे लिए बहुत बड़ा मायना रखता है. और खास बात तो जिसको फर्स्ट प्राइज मिला है
लास्ट चैंपियनशिप में हमारे भाईजान के बेटे ने उसको हराया था। इसलिए हमारे परभनी में भी जो घुड़सवार है वो इतने अच्छे, उनका पूरे अपने जितने भी जहाँ पे भी चैंपियनशिप होते हैं वहाँ पे वो तैयार है और अपना परभनी का नाम इस AR स्टड फार्म भाईजान और उनके सारे जो आयोजक हैं उनके कारण बहुत बढ़ चुका है और पूरे अपने देश से यहाँ पे कंपटीशन में पार्टिसिपेट करने के लिए बहुत सारे घुड़सवार यहाँ पे आए थे। उन्होंने भी बोला है कि यहाँ पे जैसा व्यवस्था होता है वैसे पूरे देश में कहीं नहीं होता है। तो मैं बधाई देती हूँ और पालक मंत्री की हिसाब से जो भी इस टाइप के चैंपियनशिप और अच्छे अपने यहाँ पे होने चाहिए, हर साल इसमें ज़्यादा लोगों ने पार्टिसिपेट करना चाहिए। इसके लिए जो हम कर सकेंगे करने का मैंने उनको बताया। हकीकत में हम लोगों ने जो देखा यहाँ पर आज भाईजान के वो ये पॉलिटिक्स का नहीं है, ये तो घुड़सवारी का मैदान था, इसलिए हम यहाँ पे पूरा इस घुड़सवारी का इस चैंपियनशिप का यहाँ पे एंजॉय करने के लिए आए थे। वो जब हम पॉलिटिक्स के मैदान में आएंगे तब उस टाइम